आपण पाहत आहात सत्यदर्शन. मानवे नगर ऐनायकर पट्ट्यातील नागरिक भोगतायत नरक यातना. सोलापूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या घुमडे वस्ती परिसरातील मानवे नगर ऐनायकर पट्ट्यातील नागरिकांना ठेकेदारांच्या मनमानीचा सामना करावा लागत असून त्यांना जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागत आहेत. हा त्रास गत 3 वर्षापासून सुरू आहे. महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मानवे नगर ऐनायकर पट्टा येथील नागरिकांना या निकृष्ट दर्जाच्या कामाचा त्रास सहन करावा लागत असून ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर तर सोडाच पुन्हा घरात येत आहे. दुर्गंधी, किडे, घाणीचे साम्राज्य या भागात पसरले आहे. याबाबत लेखी तोंडी तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याने माजी सभागृह नेते, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, हेड ऑफिसचे एई रामचंद्र पेंटर, अमृत योजनेचे जेई अविनाश गोडसे, हेड ऑफिस जेई दीपक कुंभार, झोन जेई राहुल कांबळे, वार्ड एसआय बसवराज जमादार, CSI केदार गोटे, SI अक्षय उलसुरे यांनी या भागाची पाहणी केली आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. निकृष्ट काम सुरू असताना माजी सभागृह नेता, भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी तत्कालीन विभागीय अधिकारी सुनील लामकाने, विद्यमान अधिकारी वाघमारे, जेई अंजना कोणे, इजाज मुंडेवाडी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीला कचऱ्याची कुंडी दाखवत ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. या कामाच्या चौकशीचा अहवाल उपायुक्त फो यांच्याकडे 10 दिवसापूर्वी गेला आहे. त्यावर तत्काळ कारवाई करण्याऐवजी अहवालावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे ठेकेदाराला महापालिका पोसत आहे की काय, असा सवाल सुरेश अण्णा पाटील यांनी उपस्थित केला आहे. यावेळी या भागातील मल्लीनाथ वांगी, श्रीनिवास मासरेड्डी, तम्मन्ना कंटीकर, गुंडू बालके, शरणू मोडल, संतोष जांभे, शुभम आलेगाव, चरण दंतकाळे, हरीश येमूल, धनेश चक्रे, लिंगराज मासरेड्डी, माऊली जांभे, श्रीकांत कोळी, शिरीष येमूल, प्रकाश दिड्डी, अनिल पारट, भीमा पुजारी, जंबन्ना ओसमनी, श्रीनिवास चिगणी, चंद्रकांत पारट, यल्लप्पा कर्ली, प्रशांत कलशेट्टी, अजय पारट, मयूर कोल्हापुरे, महेश रामपुरे, विजय कोळी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. रोला ना. प्रभाग क्रमांक 3 ऐनायकर पट्टा मानवे नगर या ठिकाणी ड्रेनेज लाईन 8 लाख रुपये आणि पेवर ब्लॉकचे 20 लाख रुपये असं जवळजवळ 28 ते 30 लाख रुपये मंजूर करण्यात आलेलं आहे सन 21-22ला. सदरचं काम वर्क ऑर्डर 2022ला मिळालेलं आहे, परंतु 2022 नंतर तो जवळजवळ 1 वर्षभर काम केलं नसल्याने त्याला नोटिसा देऊन महानगरपालिकेनं ते काम करायला लावलं आहे. परंतु काम हा ड्रेनेजचा निकृष्ट दर्जाचा केलेला असून त्यांनी 9 इंची पाईप वापरलं पाहिजे, 8 इंची वापरलं आहे. त्यांनी RCC पाईप वापरलं पाहिजे, चिनी पाईप वापरलं आहे. लांबी खाली खोली 5 फूट पाहिजे, त्यांनी 3 फूट घेतलेला आहे. त्यांनी कॉन्क्रीट रस्ता फोडल्यानंतर कॉन्क्रीट रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मेंटेनन्समधनं आणि आपल्या ह्याच्यामधनं पैसे रक्कम दिलेले आहे वाढवायमधून, तरी तो काम व्यवस्थित केला नाही. त्या कामाला अनेक वेळा 2022मध्ये विभागीय अधिकारी लामखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून त्यांचे जेई मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले, बेजबाबदार वागले. कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केले, परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे. 8 इंची पाईप घातलेला आहे, चिनी पाईप घातलेला आहे. असं असताना साहेब त्याला बिल अदा करण्यात कसं का आलं आहे, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे. त्या आर्थिक व्यवहाराचं चौकशी होण्यासाठी मी गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी तक्रार करून आजपर्यंत ते काम झालं नाही. त्याचवेळी त्या ड्रेनेज लाईनवर फेवर ब्लॉकचं मंजूर असताना प्रयोगाचं काम आतापर्यंत 3 वर्ष 31 मार्चला संपणार आहे. 31 मार्चला पैसे संपले तर 20 लाख रुपये व्यपगत किंवा लॅप्स होणार आहेत. त्यासाठी माननीय विभागीय अधिकारी कारंजे साहेब किंवा आपले पोळ मॅडम यांना सर्वांना आम्ही विनंती करूनही आज तग्यात काय उपयोग झाले नाही. परंतु माननीय विभागीय अधिकारी आमचे इबारेताई यांनी त्यांना अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवाल सादर करून 10 दिवस झालं. उपायुक्त पोळ मॅडम यांनी लक्ष दिलं नाही.
या घोंगडे वस्ती भागामध्ये मानवीनगर आयनागर पट्ट्यात घरोघरी ड्रेनेज लाईन पडलेलं आहे. काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. काम व्यवस्थित झाल्या नसल्याने त्या ठिकाणी रोज ड्रेनेज लाईन पडतं आहे. त्या जेईना येईना आणि झोन अधिकाऱ्यांना माहीत आहे, तरी त्या ठिकाणी अजूनपर्यंत काम करून दिले नाही. परंतु जर काम करून आपण ड्रेनेजचे नवीन लाईन घालून दिलं नाही किंवा 31 मार्चच्या आत फेवर ब्लॉक बसवलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर किंवा त्या उपायुक्त जर मंजुरी करून त्या मक्तेदाराला दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी महानगरपालिकेत अनेक कामं घेतलेले आहेत. या सोलापूर शहरामधलं जेवढे कामं अजय कुमार घोडकेच्या नावावर घेतलेलं आहे त्या सर्व कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केलं पाहिजे, अन्यथा आम्ही महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार. सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.